आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहत होतो स्केलर प्रोडक्टच्या. ओके, आता 5th नंबरची कॅरेक्टरिस्टिक, इफ वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू. तर स्केलर प्रोडक्ट काय, वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू, देन डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू काय येतं आपला, तर तो पी क्यू कॉस ऑफ थिटा. दिस इज अ डेफिनेशन. बट दोघं सेम असेल तर ऑब्वियसली काय होईल, हा पण पी होईल, हा पण पी होईल. वी कॅन पुट क्यू इज इक्वल टू पी. डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड पण सेम आहे, इक्वल वेक्टर डायरेक्शन पण सेम असेल, मॅग्निट्यूड पण सेम. सो क्यूच्या जागी मी पी पुट केला. कॉस काय येईल, थिटा काय येईल, 0 येईल का 90. तर पी आणि क्यू अगर सेम असतील तर काय होईल, दोघांच्या मॅग्निट्यूड सेम असेल, हा 3 असेल तर हा पण 3 असेल, आणि दोघांचे डायरेक्शन सेम असेल. दोघांचे डायरेक्शन सेम म्हणजे एकमेकांना पॅरलल आहे, सो अँगल येईल 0. ही एक लाईन एकमेकांवर टच आहे, अँगल काय येईल 0 डिग्री, सो हा येईल 0. हा तुमचा पी स्क्वेअर, कॉस 0 येतो 1, सो ॲन्सर आला पी स्क्वेअर. और तुम्ही इथं पीची व्हॅल्यू पुट केली ॲज अ क्यू, तर हा पण क्यू आला असता, हा पण क्यू आला असता. दोघं सेम आहे, तर तुम्ही पीच्या जागेवर क्यू पुट करा, क्यूच्या जागेवर पी पुट करा, इट डझंट मॅटर. हा येईल तुमच्या क्यू स्क्वेअर, हा अगेन्स्ट 0, हा काय होईल मग क्यू स्क्वेअर. म्हणजेच काय, डॉट प्रॉडक्ट ऑफ पी क्यू इज इक्वल टू पी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. सेम वेक्टर असतील तर डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट, मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड. दोघं मॅग्निट्यूडच्या प्रॉडक्ट घेणार तुम्ही, स्क्वेअर होईल. नेक्स्ट, ही वन ऑफ द इम्पॉर्टंट आहे, स्केलर प्रोडक्ट एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रेक्टेंगुलर कॉम्पोनंट्स. 6 नंबर जे स्केलर प्रोडक्ट in terms of rectangular component. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स कोणते, ते म्हणजे युनिट वेक्टर आहे. वेक्टरचे ज्यावेळेस एखाद्या वेक्टरला आपण रिझॉल्व करतो, ज्यावेळेस एखाद्या वेक्टरला आपण स्प्लिट करतो आणि कॉम्पोनंट्स फाईंड करतो, तर ते तीन डायरेक्शनला आपण फाईंड करतो. ते म्हणजे एक अलॉंग एक्स ॲक्सिस, अनदर अलॉंग वाय ॲक्सिस, अनदर अलॉंग झेड ॲक्सिस. इथं के युनिट वेक्टर येतो, इथं येतो आय, इथं येतो तुमच्या जे. इकडं जर तुम्ही फर्दर एक्सपांड केलं तर हा येईल तुमच्या मायनस आय, हा मायनस जे, हा तिकडं मागे मायनस के. ओके, रेक्टँग्युलर का म्हणतो आपण, कारण हे तिघं एकमेकांना 90 डिग्रीमध्ये असतात. एक्स असा असेल तर वाय असा येईल, झेड तुमच्या साईडला येईल असं, म्हणजे सर्व 90 असतील एकमेकांना, म्हणून त्यांना रेक्टँग्युलर म्हणतात. ओके, लेट 2 वेक्टर्स पी बार इज इक्वल टू, इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट असं लिहितो आपण त्याला, पी एक्स आय, पी वाय जे, पी झेड के. ओके, अनदर वेक्टर क्यू, तो येईल तुमच्या क्यू एक्स आय, क्यू वाय जे, क्यू झेड के. पी एक्स पी वाय पी झेड आर कॉम्पोनंट्स, क्यू एक्स क्यू वाय, ओके इथं राहिला वाय, क्यू वाय क्यू झेड आर कॉम्पोनंट्स ऑफ क्यू, पी एक्स पी वाय पी झेड आर कॉम्पोनंट्स ऑफ पी, वेक्टर पी. ओके, देन तुम्ही जे डॉट प्रॉडक्ट घेतला याच्या, पी डॉट क्यू, पी बार डॉट क्यू बार डॉट आहे हां, तर याचे ॲन्सर येतं पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय
क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. आणि याचे प्रूफ आहे. आता एक भलं मोठं प्रूफ आहे जे नोटबुकमध्ये दिलं आहे. स्टार्ट फ्रॉम डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. पी डॉट क्यू आर. पीची व्हॅल्यू का पुट करेल मी? पी एक्स आय पी वाय जे पी झेड के. क्यूची व्हॅल्यू क्यू एक्स आय क्यू वाय जे क्यू झेड के. ओके. नॉर्मल मल्टिप्लिकेशन जसं करतो ना आपण तसं बघा. ह्या पूर्ण ब्रॅकेटने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करेल, नंतर फुल ब्रॅकेटने सेकंड टर्मला मल्टिप्लाय करेल, नंतर फुल ब्रॅकेटने थर्ड टर्मला मल्टिप्लाय करेल. लाईक दिस. ए प्लस बी इंटू बी प्लस सी असं असेल. नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये काय करायचं आपण? धिस इंटू याला आपण सी घेऊ, याला आपण डी घेऊ. याला कसं सॉल्व करायचो? धिस इंटू धिस म्हणजे ए प्लस बी इंटू सी धिस इंटू धिस ए प्लस बी इंटू डी असं करायचं. पूर्ण ब्रॅकेटने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय प्लस पूर्ण ब्रॅकेटने सेकंड टर्मला मल्टिप्लाय, पूर्ण ब्रॅकेटने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय. इथं फक्त एवढंच की इथं डॉट प्रोडक्ट आहे. इथं नॉर्मल मॅथमॅटिक्स इथं डॉट प्रोडक्ट आहे. आपल्याला डॉट प्रोडक्टनुसार द्यायचे. ओके. नंतर धिस इंटू धिस धिस इंटू धिस. ओके. फर्स्ट टर्म काय येईल? पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के. कॅप नाही देत आहे मी, तुम्ही कॅप लिहिजा. डॉट फर्स्ट टर्म क्यू एक्स आय. ओके. नंतर धिस इंटू धिस प्लस पी एक्स आय पी वाय जे पी झेड के इंटू मीन्स डॉट प्रोडक्टवाला डॉट घ्यायचा क्यू वाय जे ही टर्म. नेक्स्ट पी एक्स आय पी वाय जे पी झेड के डॉट लास्ट में क्यू झेड के. आता काय होईल? ह्या टर्मला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू आपण. काय होईल? ह्या टर्मने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल. दिसतंय ना? क्लिअर. धिस इंटू धिस फर्स्ट टर्म पी एक्स आय. त्याला थोडं रिअरेंज करून लिहितो बघा मी. पी एक्स क्यू एक्स सोबत लिहितोय, आय आय वेगवेगळं लिहिणार. कसं बघा? पी एक्स काय मॅग्नेट्यूड आहे, क्यू एक्स काय मॅग्नेट्यूड आहे. व्हेक्टर क्वांटिटी का? नाही, व्हेक्टर नाही ते फक्त व्हॅल्यू आहेत. तर त्यांना डॉट काय असं करणार? ते डायरेक्ट मल्टिप्लाय होते. म्हणजे फर्स्ट टर्म येईल तुमची पी एक्स क्यू एक्स. ब्रॅकेटमध्ये काय होईल? दिस आय दोघं व्हेक्टर आहेत, तर दोघांच्या डॉट प्रोडक्ट येईल. सो तो येईल आय डॉट आय. नंतर धिस इंटू धिस सेकंड टर्म पी वाय इंटू क्यू एक्स पी वाय इंटू क्यू एक्स. परत इथं काय येईल? आय डॉट जे. कारण बघा सॉरी आय डॉट जे नाही, जे डॉट आय जे डॉट आय पी वाय क्यू एक्स पी वाय क्यू एक्स. नेक्स्ट टर्म धिस इंटू धिस काय? धिस इंटू धिस पी झेड क्यू एक्स क्यू एक्स के इंटू आय म्हणजे के डॉट आय डॉट प्रोडक्ट या. ही झाली तुमची फर्स्ट. एवढं. सिमिलरली सेकंड
सेकंडमध्ये काय होईल, दिस इंटू दिस, म्हणजे फर्स्ट टर्म येईल तुमची पी एक्स क्यू वाय, ब्रॅकेटमध्ये काय आय डॉट जे, आय डॉट जे. सेकंड पी वाय क्यू वाय, पी वाय क्यू वाय, जे डॉट जे, हा जे हा जे. नंतर दिस प्लस करून पी झेड, सॉरी पी झेड इंटू क्यू वाय के डॉट जे, ओके. and last for this px qz, px qz I dot k, next py qz j dot k, and last pz qz k dot k. हे 3 टर्म्स झाल्या. ओके. नेक्स्ट इकडे येऊ आपण. आता काल एक गोष्ट पाहिली तर रिवाइज करून घेतो ना. I dot I is equal to J dot J is equal to K dot K equal to 1. ओके. दुसऱ्या टर्म काय देईल, सपोज वेगवेगळे युनिट वेक्टर असतील तर 0. जेव्हा सेम युनिट वेक्टर असतील आणि त्यांच्या डॉट प्रॉडक्ट घेतात तुम्ही तर आन्सर येतो 1. लास्ट लेक्चरला पाहिलं तर हे केव्हा येतं ते पण सांगतो मी. ज्यावेळेस थिटा स्पेशल केसेस होता 3, त्याच्यामधून फर्स्ट केस होती थिटा इज इक्वल टू 0 असेल, त्यावेळेस दोघं एकमेकांना पॅरलल असतील, सारख्या सेम डायरेक्शनला असतील तर त्याच्या, आणि युनिट वेक्टर असेल तर त्यांच्या डॉट प्रॉडक्ट ऑलवेज इज इक्वल टू 1 येतो. ओके. हे केव्हा येतं, ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असतील. बघा आय आणि जे, I along x axis, J along y axis, अँगल बघायचा 90 डिग्री. I आणि K दिस, I दिस, अँगल इज 90. J आणि J वरती, K इकडं 90 डिग्री. ज्यावेळेस 90 डिग्री असतं म्हणजे वेगवेगळे युनिट वेक्टर. साधं आठवण ठेवण्यासाठी कसं, युनिट वेक्टर पण वेगवेगळे आहेत, त्यांच्या डॉट प्रॉडक्ट घेतला 0. युनिट वेक्टर आहे अँड सेम आहेत, डॉट प्रॉडक्ट घेतला 1. आता इथं अप्लाय करू द्या आपण. First, okay, px qx, it doesn't matter, same will px qx magnitude येते same. I dot I same unit vector आहे, answer is 1. py qx, okay, py qx j dot I वेगवेगळे युनिट वेक्टर आहे, answer is 0. pz qx K डॉट आहे वेगळं म्हणून डायरेक्टली आन्सर मी काय घेतलं 0. सेकंड px qy I डॉट जे वेगवेगळे युनिट वेक्टर आहे, आन्सर येईल 0. py qy जे डॉट जे सेम आहेत दोघं म्हणून आन्सर येईल 1. pz qy जे डॉट के डॉट जे काय तो के डॉट जे वेगवेगळे आहेत म्हणजे आन्सर येईल 0. नेक्स्ट px qz, px qz जे डॉट के वेगवेगळे आन्सर येईल 0. py qz जे डॉट के वेगवेगळे आहेत म्हणजे आन्सर येईल 0. pz qz
k डॉट k, आन्सर येईल 1. This into 1, px qx 0 0, हा परत 0, कारण बघा हे आहे पण याच्याने 0 मल्टिप्लाय होतोय, 0 मल्टिप्लाय होतोय, 0 ने मल्टिप्लाय होतोय. 0. नेक्स्ट 0 प्लस 0, कारण 0 ने मल्टिप्लाय 0 पण हे राहिलं फक्त ही टर्म पी झेड क्यू झेड, पी झेड क्यू झेड, म्हणजे फायनल आन्सर काय आलं, पी एक्स क्यू एक्स, पी वाय क्यू वाय, पी झेड क्यू झेड. लुक ॲट दिस अँड दिस. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही दोन व्हेक्टर आहेत जे आय जे केमध्ये डायरेक्शनमध्ये दिले तुम्हाला, दोघांच्या स्केलर प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला डायरेक्ट हे माहिती असायला हवं, फक्त कोणाचे मल्टिप्लिकेशन करायचं, जे युनिट व्हेक्टर असतील सेम त्याच क्वांटिटी कोएफिशियंटचे मल्टिप्लिकेशन करायचे, बाकीच्या क्वांटिटी सोडून द्यायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊ आपण इथं. समजा ए बार इज इक्वल टू 2i प्लस 3j and b bar is equal to 3i plus 2j. दोन वेक्टर आहे. मी तुम्हाला डॉट प्रोडक्ट विचारलायचं, काय होणार, i येईल 2i प्लस 3j डॉट 3i प्लस 2j. काय करायचं बघा, पी एक्स क्यू एक्स, धिस हा काय तुमच्या ए एक्स आहे, हा बी एक्स आहे. याला आता ए बार याला कसं लिहिता येईल बघा, एला असं लिहू आपण ए एक्स आय ए वायची, म्हणजे ए एक्स काय 2, आयचा जो कोएफिशियंट असतो ना तो तुमच्या हा असेल, आणि सेकंड वेक्टरमध्ये आयचा कोएफिशियंट हा असेल, दोघांचे मल्टिप्लिकेशन. और तसं हे पाठच करायचे, क्रॅम्पच करायचे, लक्षात नाही ठेवायचे. मग इथंच बघायचे, डॉट प्रॉडक्ट घेताना सेम क्वांटिटी ज्या सेम युनिट व्हेक्टर असतील ना त्यांचेच कोएफिशियंट मल्टिप्लिकेशन करायचे, बाकीच्या सोडून द्या. बघा आता 2i 2i सॉरी 2i 3i म्हणजे 2 × 3 6, संपली गोष्ट. धिस इंटू धिस होणार नाही, कारण i इंटू जे त्याचे आन्सर येतं 0. 3j 3i आन्सर येईल 0, कारण जे आणि आय वेगवेगळे आहेत. ओके, 3j and 2j 6, आन्सर आला 12. आन्सर आला 12. ओके, आता एक गोष्ट विचारतो मी तुम्हाला, बघा हा वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे. आन्सरमध्ये बघा डायरेक्शन आहे का, फक्त 12 आहे. आय जे के कुठे दिसतोय का, नाही. ह्याचा अर्थ काय होतो की डॉट प्रॉडक्ट स्केलर क्वांटिटी, डॉट प्रॉडक्ट पूर्ण डॉट प्रॉडक्टचा विचार जर केला, हा वेक्टर हा वेक्टर दोघांचा डॉट प्रॉडक्ट येतोय 12. आय जे के कुठं नाही, बघा पी बार वेक्टर होता, क्यू बार पण वेक्टर होता, दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेतला, इथं कुठं आय जे के दिसतोय, आय जे के नाही, म्हणजे त्या गोष्ट क्वांटिटीला डायरेक्शन नाही, म्हणजे ती क्वांटिटी काय ते स्केलर क्वांटिटी, तिला फक्त मॅग्निट्यूड आहे, काहीतरी व्हॅल्यू येते 12 13 2 5 वॉट एव्हर जे पण असेल, फक्त व्हॅल्यू येते. म्हणजेच डॉट प्रॉडक्ट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, डॉट प्रॉडक्ट इज अ स्केलर क्वांटिटी, म्हणून त्याला स्केलर प्रॉडक्ट पण म्हणतात. डायरेक्ट क्वेश्चन येतो हा एखादा CET मध्ये. आता नेक्स्ट प्रॉपर्टीसाठी एक गोष्ट विचारतो मला, एक क्वांटिटी ए बी नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे मॅथमॅटिक्सचे, नॉट वेक्टर, काय संबंध नाही इथं वेक्टरचा.
काहीच कॉन्टॅक्ट नाही वेक्टरचे. ए आणि बी दोन क्वांटिटी दिले तुम्हाला. अशा दोन क्वांटिटी दिल्या आहे मी तुम्हाला. ओके, वेक्टर नाही आहे, स्केलर आहे असं समजा. बघा हा 12 हा 2 इज इक्वल टू 2 ॲज इट इज सेम आहे दोघं. इकडे येईल 5. याचा आन्सर काय येईल? याचे आन्सर येईल 24. याचा आन्सर काय येईल 10. 24 इज इक्वल टू 10 असं म्हटलं गेलं आहे. ओके, सपोज असं काहीतरी क्वांटिटी दिली. ह्या क्वांटिटीमध्ये समजा ह्या क्वांटिटीमध्ये बी इज नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे कोणतीही काहीतरी क्वांटिटी आहे बी इज नॉट इक्वल टू 0 असेल आणि पूर्ण टर्म इक्वल आहे, तर ए इज इक्वल टू सी मस्ट. बरोबर, कारण बघा बी इज नॉट इक्वल टू 0 सेम मी बी इज इक्वल टू 2 घेतला, इथं राहू दिलं, परत इथं आपण 2 घेतला. इथं आता हे दिस इज इक्वल टू दिस, आता 24 12 झाला. आता ते दोघं इक्वल होते का? नाही, मग इथे इक्वेशन चुकीचं होतं. इथं जर मी 5 ठेवला तर मला इथं पण 5 घ्यावा लागेल. लुक ॲट दिस, हा 5 ठेवला तर 5, कारण का हे दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू दिस आहे. मग याच्या मल्टिप्लिकेशन ॲन्सर सेम यायला सांगा. 2 हा म्हणजे याचं म्हणणं असं आहे, मला म्हणणं असं आहे की ही जी क्वांटिटी सेम असेल तर ही मस्ट सेम असायला. ही जर सेम असेल तर ही मस्ट सेम असायला हवी. बट इन व्हेक्टर, बट अजून एक गोष्ट, समजा मी याला 0 घेतला असता, म्हणजे बी इज इक्वल टू सपोज मी 0 घेतला, बी इज इक्वल टू 0, तर इथं मी काही पण ठेवलं तरी चालेल. बघा नवीन लिहितो मी अजून. असं की क्वेश्चन दिलं आहे साध्या सिम्पल व्हॅल्यूत. इफ बी इज इक्वल टू 0, तर काय लिहिता येईल? 0 बीची व्हॅल्यू पुट केली. इथं मी कोणतीही व्हॅल्यू पुट केली, इथं मी 5 पुट केलं, इथं 2. ॲन्सर काय येईल याच्यात? याचा ॲन्सर आहे 0, याचा ॲन्सर 0 सेम. इथं मी 2 पुट केला, इथं पण 2 सेम क्वांटिटी, ॲन्सर काय येईल? 0 0. तुम्ही इथं कोणतीही गोष्ट पुट करा, ॲन्सर 0 येईल. म्हणजे बी इज इक्वल टू 0 असताना ए इज इक्वल टू सी, ए इज नॉट इक्वल टू सी, ओके काही फरक नाही पडत. ए इज इक्वल टू सी, ओके काहीच फरक नाही पडत. बट बी इज नॉट इक्वल टू 0 असेल सपोज, तर काय पुट करणार? बघा आता मी इथं 2 पुट करतो आहे, बी इज इक्वल टू 2. एक्झाम्पल म्हणून आपण इथं काय घेऊ? बी इज इक्वल टू 2. तर हा तुमच्या 2 असेल. आता इथं जी व्हॅल्यू आहे, इथं जे मी 3 पुट केला, काय इथं 3 आणि इथं 1 पुट केला, हा काय होईल? 2 × 1. इथं 1 पुट केला, इथं 3, हा काय होईल? 2 × 1 2, 2 × 3 6. इक्वल आहेत का? इक्वल नाही. ओके, पण सपोज मी इथं 0 पुट केला, दोघं काय पुट केले? 0 पुट केला, काय येईल? 0 0 इक्वल आहे. इथं मी 3, इथं पण 3, 3 × 2 6 6. म्हणजे हे इक्वेशन बरोबर यायचे असेल तर बी आणि हे इक्वेशन बरोबर येण्यासाठी आणि बी इज नॉट इक्वल टू 0 असेल, बीची व्हॅल्यू काही पण असेल, तर तुम्हाला ए इज इक्वल टू सी मस्ट. तोपर्यंत हे इक्वेशन सॅटिस्फाईड होत नाही. बी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर बीची व्हॅल्यू काही पण असेल एक्सेप्ट दॅन 0, देन वी विल हॅव ए इज इक्वल टू सी. व्हेक्टरमध्ये काय होतं ते बघू आता. डॉट प्रॉडक्ट घेतोय मी व्हेक्टरमध्ये. काय घेतला मी? डॉट प्रॉडक्ट घेतला. अकॉर्डिंग टू नोट्स तुम्ही थोडं कन्फ्यूज झाला, नोट्समध्ये असतात ए डॉट सी असेल आय थिंक ना. येस, ए डॉट बी इज इक्वल टू ए डॉट सी. बीच्या जागेवर सी कॉमन घेतला, सॉरी ए कॉमन घेतला. बघा सपोज ए इज नॉट इक्वल टू 0, ए इज नॉट इक्वल टू 0,
देन नॉर्मल अल्जेब्रा काय म्हणायचे तर बी अगर नॉट इक्वल टू 0 असेल तर ए इज इक्वल टू सी मस्ट आहे, हे मस्ट आहे. जेव्हा हे सारखे असतील तेव्हा हे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. इथं पण मी काय केलं, जी सेम क्वांटिटी तिला नॉट इक्वल टू 0 केलं, म्हणजेच अकॉर्डिंग टू नॉर्मल अल्जेब्रा इथं काय यायला पाहतं बी इज इक्वल टू सी असं यायला पाहतं, बरोबर आहे. बट दॅट्स नॉट नेसेसरी. व्हाय? कारण ए इज नॉट इक्वल टू बी असेल, इट डझंट मॅटर इफ इट डझंट मॅटर का बघा, इफ बी इज परपेंडिक्युलर टू सी. अँड ए इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू सी. म्हणजे काय, हे तिघं जे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. आता ए बी परपेंडिक्युलर असेल म्हणजे त्यांच्यातलं अँगल काय येईल, 90 येईल. कोणीच सर्व नॉट इक्वल टू 0 आहे तर तरी पण हे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. का होतं, ए आणि बी परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. बघा बी आणि सी परपेंडिक्युलर आहेत, ए आणि सी परपेंडिक्युलर आहे, ऑब्व्हियसली सी आणि बी पण काय असेल मग परपेंडिक्युलर असेल. एकमेकांना काय असेल ते 90च्या अँगलमध्ये असतील, एकमेकांना ते 90च्या अँगलमध्ये असतील. जास्त डीप नाही, एकदम नॉर्मल गोष्ट आहे ती, वाचल्यावर पण कळेल तुम्हाला, थोडंसं मिसमॅच होतं आहे. बी इज परपेंडिक्युलर टू सी आहे, लागलंच डायग्राम बघा, हा बी असेल तर हा सी असेल कारण दोघांमध्ये 90. ओके, आता असं म्हटलं पुढे ए इज परपेंडिक्युलर टू सी अँड ए इज परपेंडिक्युलर टू बी, लिहूनच घ्या जाऊ द्या. तर ती थर्ड साईड असेल अशी, म्हणजे हा एकमेकांना परपेंडिक्युलर, सर्व एकमेकांना परपेंडिक्युलर, जस्ट लाईक एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. ओके, एक कॅरेक्टरिस्टिक आहे, जास्त काही एवढं विशेष नाही. हे जे असेल तर ए इज परपेंडिक्युलर टू बी, ॲन्सर येईल 0. कारण काय, डॉट प्रॉडक्ट येतो ए बी कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजे इथं येईल परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90, कॉस 90 येतो, हा ए बी इकडं 0, सो ॲन्सर आलं 0. ए डॉट सी पण, ए आणि सी पण परपेंडिक्युलर आहे, ॲन्सर येईल 0. ओके, म्हणजे दिस इज इक्वल टू दिस, इवन ए इज नॉट इक्वल टू बी, ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0, सी इज नॉट, सर्व इक्वल टू 0 नसतील तरी हे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. जनरल मॅथमॅटिक्समध्ये होत नाही. सर्व वेगवेगळ्या क्वांटिटी असेल तरी पण हे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. लागले याला बघून घ्या. सपोज मी ए इज इक्वल टू 2 घेतला असता, बी इज इक्वल टू 3 घेतला असता, सी इज इक्वल टू 1 घेतला असता, तर काय आलं असतं, एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू किती आहे 3, बीची व्हॅल्यू परत किती आहे 3, सीची व्हॅल्यू किती आहे 1. याला सॉल्व केलं, हा झाला 6, याला हा झाला 3. येतं आहे का बरोबर इक्वल टू, नाही येते, तिघं डिफरंट आहे. बट सेम तुम्ही याच्यात पुट करा, याच्यात तर पुट केलं तुम्ही, बट मी ए काय घेतो आहे 2i, बी काय घेतो आहे बघा, ए बी काय घेतो आहे मी 3j, आणि सी काय घेतो आहे मी के. एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय आय जे केमध्ये असतील ते. आत्ता याला इथं पुट केलं असतं या इक्वेशनमध्ये, तर काय येईल ए डॉट बी, ए काय आहे 2i, ओके, बी काय आहे 3j, इथं ए काय आहे परत 2i, सी काय आहे के, हा 6, आय डॉट जे, इकडं काय येईल 2i डॉट के. वेगवेगळे त्यांचे डॉट प्रॉडक्ट येतो 0, सो ॲन्सर येईल 0 इज इक्वल टू 0, सॅटिस्फाईड होते. हा डिफरंट आहे, म्हणजे याच्यामध्ये बी इज नॉट इक्वल टू 0 असेल, सॉरी बी इज नॉट, ए इज नॉट इक्वल टू 0 असेल, त्याचा अर्थ असा नाही की बी आणि सी 0 असायला हवे, ते फक्त परपेंडिक्युलर असेल तरी पण इक्वेशन सॅटिस्फाईड करतं ते. ओके, लांजची प्रॉपर्टी ती, त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आणि काही नाही त्याच्यात. नेक्स्ट त्याच्यातलं एक पार्ट, दिस सिम्प्लाइज बी प्लस
सॉरी ए डॉट सी. ओके, ए डॉट बी ए डॉट सी एक इक्वेशन घेतलं मी सेम मागच्या ज्याच्यात, याला या साईडला आणला काय होईल, अरे लिहिताना नोट्समध्ये एक गोळ झाला हां. इथून ए डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अकॉर्डिंग टू डिस्ट्रीब्युटिव्ह याला मी कॉमन घेतलं, काय येईल तो बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. आता अकॉर्डिंग टू जनरल मॅथमॅटिक्स काय होईल, हा प्रॉडक्ट ए बार डॉट दिस इज इक्वल टू 0 केव्हा येईल, ज्यावेळेस एकतर हे 0 असेल एकतर हे 0 असेल. आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशनमध्ये करतो, ए मल्टिप्लाय बी प्लस सी, हे 0 केव्हा येईल, एकतर तुम्हाला ए 0 लागेल और दुसरी कंडिशन आहे बी प्लस सी 0. एकतर हा 0 असेल तर पूर्ण मल्टिप्लिकेशन 0 येऊन जाईल, एकतर हा 0 असेल तर पूर्ण मल्टिप्लिकेशन 0 येईल. सिमिलरली वेक्टरमध्ये बघा, हे 0 येण्यासाठी एकतर हा 0 असायला हवा एकतर हा 0 असायला. बट इथं अजून एक कंडिशन, हे दोघं 0 नसतील तरी आन्सर 0 होईल. केव्हा, जेव्हा ए बार परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार असेल. हे दोघं परपेंडिक्युलर असेल, हे दोघं म्हणजे दोन वेक्टर ज्यावेळेस परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्यांच्या डॉट प्रॉडक्ट हा 0 येतो. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे तुमच्या डोक्यात कायम असायला हवं की डॉट प्रॉडक्ट 0 केव्हा येतो, जेव्हा दोन वेक्टर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर ते दोन वेक्टर एकमेकांना 90च्या अँगलमध्ये असायला हवे, लाईक दिस. दोघांमध्ये 90च्या अँगल, ज्यावेळेस दोघांमध्ये 90च्या अँगल असेल त्यावेळेस ते एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. हे वाचत राहा, परत परत वाचत राहा. तुम्ही स्टडी नाही करता, होमवर्क पण नाही दाखवतो वेळेवर, नंतर खूप बोझं होतं. नंतर अजून तर स्टार्टिंग नाही आहे, याच्यानंतरचं चॅप्टर खरं स्टार्टिंग होणार आहे. याच्यावरनं प्रूफ होतं की हे दोघांच्या प्रोडक्ट 0 येण्यासाठी हा किंवा हा 0 यायला पाहिजे. हे जनरल मॅथमॅटिक्स म्हणतं, वेक्टरमध्ये पण ओके येते. दुसरा वे अजून आहे की ते दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असायला पाहिजे, तर पण ते आन्सर 0 येतं. 33 मिनिट्स लेक्चर झाला आहे. एक स्टेट बोर्डचा एक्झाम्पल घेऊ आपण आणि देन लेक्चर संपू. फाइंड द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. V1 दिला आहे त्यांनी I प्लस 2J प्लस 3K. V2 दिला आहे त्यांनी 3I प्लस 4J मायनस 5K. ओके, डॉट प्रॉडक्ट विचारला यांच्या, म्हणजे मी काय करेल, V1 डॉट V2. V1 काय I प्लस 2J प्लस 3K. V2 काय 3I प्लस 4J प्लस मायनस 5K. डॉट प्रॉडक्ट घेताना काय करेल मी, दिस इंटू दिस, काय 3 इंटू इथं काय 1 येईल, ऑब्वियसली आन्सर 3 आला. इथं 3 कोएफिशियंट, इथं 1 आहे. I डॉट I 1 प्लस दिस इंटू दिस काय येईल 4 इंटू 1. तेच करतो आपण. बट डायरेक्ट आधी काय करायचं, युनिट वेक्टर बघून घ्यायचे. युनिट वेक्टर जे सेम असेल तरच ॲन्सर लिहायचं, अदरवाईज मल्टिप्लिकेशन करायचं नाही, त्याचे ॲन्सर येतं 0. आत्ताच पाहिलं ते आपण. I डॉट J ॲन्सर येईल 0. डायरेक्ट लिहूच नका, जरी लिहितो मी, लिहूच नका. दिस इंटू दिस I डॉट K, बघा I आणि K, सो ॲन्सर इज 0 प्लस दिस इंटू दिस 3 इंटू 2 6, पण J अँड I ॲन्सर येईल 0. दिस इंटू दिस, ओके 4 इंटू 2 8, J इंटू J 1 येतो, म्हणजे येईल 8.
3 into this 4 into 3 12, but k and j, so answer is 0. Then परत this into this I into हा k येतोय, सो आन्सर येतो याच्या परत 0. दिस मी डायरेक्ट 2j इंटू हा 2 इंटू 5 येतो 10, ऑब्वियसली मायनस येईल. 2 इंटू 5 काय येईल 10, बट जे आणि के वेगवेगळे आहेत, सो 0. नेक्स्ट 3 इंटू 5 हा राहील तुमच्या 15, 3 इंटू 5 15, बट के सेम आहेत, सो आन्सर येईल इथं 1 म्हणजे 15 असेल. त्याचे फायनल आन्सर येईल -4. साधं सिंपल आहे, काही जेवढं विशेष नाही. एक होमवर्क घ्या. फाइंड डॉट प्रॉडक्ट ऑफ आय जे केला कॅप लिहित जा तुम्ही. आता 2 दिवस आधी एक लेक्चर झालं होतं जे नोट्समध्ये नव्हतं, त्याच्यात 4 वेक्टर दिलेले होते. आपण 4 वेक्टर घेतो, ते डायरेक्शन कसं फाईंड करायचं, ड्रॉ कसं करायचे त्यांना, त्याचे मॅग्निट्यूड कसं फाईंड करायचं, अँगल कसा फाईंड करायचं हे दिलं होतं. त्याच्यात तुम्हाला होमवर्क होता आहे 2i + 3j. सेकंड वेक्टर होता -2i + 4j. थर्ड वेक्टर होता 5i - 2j. आणि लास्ट वेक्टर होता -3i - 5j. होमवर्कमध्ये काय दिलं होतं, वी हॅव टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ सी अँड डी. काय फाईंड करायचं होतं, मॅग्निट्यूड ऑफ सी काय असता अंडररूटमध्ये याचे कोएफिशियंटच्या स्क्वेअर मीन्स 25 + 4. मॅग्निट्यूड ऑफ डी विचारला होता, सेम याच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर मीन्स 9 + 25 29 and 9 + 25 काय तो 34. डायरेक्शन विचारलं होतं, काय फाइंड डायरेक्शन ऑफ सी बार विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ॲक्सिस असं विचारलेलं तुम्ही. डायरेक्शन ऑफ सी बार विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. डायरेक्शन ऑफ सी बार होता ना, बरोबर ना. डायरेक्शन ऑफ सी बार होता, आठवण मला. डायरेक्शन ऑफ सी बार विचारला होता विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. आता तो काय येईल, आधीचं मी एक्स अँड वाय ॲक्सिसमध्ये सी बारला ड्रॉ करेल. ओके, सी बार काय दिला आहे 5i पॉझिटिव्ह आहे बघा, इकडं पॉझिटिव्ह राहतो, 0च्या इकडं निगेटिव्ह आय असेल, इकडं पॉझिटिव्ह जे, इकडं निगेटिव्ह जे. 5i पॉझिटिव्ह आहे, लुक ॲट लग बघितलं काहीतरी 5 येईल तुमच्या. -2j म्हणजे -2 इथे येईल, वेक्टर आला असा. तुम्हाला डायरेक्शन विचारलं होतं, सो वी वॉन्ट टू फाइंड थिटा. कारण का ज्या ॲक्सिससोबत डायरेक्शन विचारलं असेल त्या ॲक्सिससोबतच्या अँगल फाईंड करायचा, बाकी काहीच फाईंड नाही करायचं. ज्या ॲक्सिससोबतच्या डायरेक्शन विचारलं असेल त्याच्यासोबत एक अँगल ड्रॉ करायचा, थिटा म्हणायचा, आणि तो थिटा फाईंड करायचा. आता हा थिटा काय येईल, लुक ॲट दिस. ही साईड मी अशी जॉईन करतो, ही जॉईन. हे काय 2a, एवढी साईडची पाहिली 2a -2 पर्यंत आहे. ही कोणती साईड आहे 5 आहे, काय ती 5, हा काय 2. काय येईल माझ्या टॅन थिटा. टॅन थिटा काय म्हणतो आपल्याला, टॅन थिटाचे जो डेफिनेशन आहे ती काय म्हणते, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड.
थिटाची अपोजिट साईड दिस टू ॲडजस्टंट साईड ही, हा आहे तुमच्या 90. बघा हे ट्रँगल तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. बघा हा एक ट्रँगल होता, हा तुमच्या सॉरी आय वॉज रॉंग, हा 90. ओके, हा 90 आहे, तर 90च्या समोरची साईड जी असते मीन्स दिस, हे का असेल हायपोटेनियस. ओके, थिटाच्या एक्झॅक्ट अपोजिट ही अपोजिट साईड आणि मग ही राहिलेली काय राहील ॲडजस्टंट. कारण थिटाला दोन साईड ॲडजस्टंटमध्ये ही आणि ही, पण ही तर हायपोटेनियस आहे म्हणजे ही ॲडजस्टंट घ्यायची. तर ॲडजस्टंट काय येईल ऑब्व्हियसली, हा जर 5 हा पुरा हा बघा हा पूर्ण काय 5 दिस इज 5. ओके, याला लागले सुद्धा मायनस द्या. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स -2/5. सध्या मायनस द्या, ज्यावेळेस नॉर्थ साऊथ डायरेक्शन येतात त्यावेळेस ते मायनस द्यायची गरज नसते. अँगलमध्ये सांगतो आपण ते ईस्ट ऑफ नॉर्थ, नॉर्थ ऑफ ईस्ट, ते नंतर येणार आहे, तर त्या मायनस राहू द्या. तर थिटा काय येईल टॅन इनव्हर्स 2/5. कोणत्याही वेक्टरचा अँगल विचारला असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, त्याला ती ड्रॉ करून घ्यायचा. ड्रॉ केल्यानंतर त्याचे कॉम्पोनंट जे दिले असतील ना, टॅन थिटा ऑलवेज फाईन, अँगल फाईन करायचे असेल तर टॅन थिटाच फाईन करता एवढं आठवून ठेवायचे. साईन थिटा कॉस थिटा नाही, टॅन थिटाची डेफिनेशन यूज करायची. झालं ओके, बाकीचे नेक्स्ट लेक्चरला पाहू.